नीर नारी नदी नारायण 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 कृष्णामाईच्या नावानं चांग भलं आपण सारे बहीण भाऊ आईसाठी एक हो. नमस्कार मित्र हो. पाणी हे आपलं जीवन, पण पाण्याचं आपले सगळ्यात पवित्र स्रोत आहे. ती आपली नदी, तिचे पावित्र्य राखण्यासाठी अनेक लोकांनी अनेक प्रयत्न केले. आपण आपली जबाबदारी पार पाडत आहोत. जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या चला जाणू या नदीला या उपक्रमाअंतर्गत ऑगस्ट महिन्यामध्ये गावोगावी फिरून आपल्या कार्यकर्त्यांनी नदी संबंधीची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केलाय. नदीकाठावरील गावचे पदाधिकारी आणि नदीप्रेमी कार्यकर्ते यांची ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलाय. त्याला बऱ्यापैकी यश आलंय. यापुढील उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आणि दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. दिनांक 21 जानेवारी 2024 ते 28 जानेवारी 2024 रविवार ते रविवार या काळामध्ये सांगली जिल्ह्यातील नदीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण एक पदयात्रा आयोजित केली आहे. या पदयात्रेमध्ये काठावरील महिला, मुले, सामाजिक कार्यकर्ते, संत, धार्मिक लोक, शैक्षणिक संस्था, सरकारी अधिकारी, लोकनियुक्त पदाधिकारी या सगळ्यांना नदीपर्यंत आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. नदीच्या समस्या जाणून त्यांचे संकलन करणार आहोत. त्या समस्यांवर उपाय शोधणार आहोत. गावोगावी नदी मित्र संचाची स्थापना करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्हा स्तरावर तज्ज्ञांच्या समित्या तयार करणार आहोत, जेणेकरून निरंतरपणे आपण नदीच्या आरोग्यासाठी काम करत राहू. या मोहिमेत ज्यांना कुणाला आपल्या वेळेचे, कौशल्याचे, क्षमतेचं योगदान द्यायचं असेल त्यांच्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक चला जाणू या नदीला कृती समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी सह अध्यक्ष, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, सचिव, माननीय वनाधिकारी आणि सहसचिव, माननीय कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग आहेत. आपले सांगलीचे लोकप्रिय पर्यावरण कार्यकर्ते डॉक्टर रवींद्र होरा, जिल्हा समन्वयक तज्ज्ञ डॉक्टर मनोज कृष्णा पाटील, नदी समन्वयक आहेत. शासन, समाज आणि नदी यांच्या समन्वयातून पुढच्या पिढीला एक आरोग्यपूर्ण जीवन देण्यासाठी कटिबद्ध होऊया. चला जाणून घेऊया नदीला. या मोहिमेमध्ये सहभागी होऊया. प्रत्येक गावामध्ये जेव्हा यात्रा येईल तेव्हा त्या गावातील शासकीय यंत्रणांचे अधिकारी, लोकनियुक्त पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक व्यक्ती, नदीप्रेमी आणि शैक्षणिक संस्था यांचे प्रतिनिधी नदीकाठी येणे अपेक्षित आहे. सर्वांनी किमान 2 किलोमीटर नदीकाठी चालावं. गावातील सर्व लोकांना रिक्षा फिरवून अथवा दवंडी पिटवून याची कल्पना देणं अपेक्षित आहे. दुपारच्या बैठकीला महिला आणि मुले यांनीही उपस्थित राहण्याचं आहे. ही बैठक शक्यतो नदीकाठी किंवा शाळेत असावी. तर संध्याकाळची बैठक ही ग्रामपंचायतमध्ये राहिलेल्या ग्रामस्थांच्या सोबत व्हावी. कोणत्याही परिस्थितीत हार, तुरे, प्लॅस्टिकचे पेले आणू नयेत याची सर्वांनी नोंद घ्यावी. गावातील सर्व नदीप्रेमी मंडळी, संबंधित विषयातील तज्ज्ञ, अनुभवी कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, निवृत्त शासकीय अधिकारी, शिक्षक, विविध क्षेत्रातील कलावंत, कारागीर सर्वांनी आपले परिचयपत्र भरून द्यावे. घोषणा: नीर नारी नदी नारायण 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 कृष्णामाईच्या नावानं चांग भलं आपण सारे बहीण भाऊ आईसाठी एक हो. आवाहन: कृष्णा नदीसाठी मी चालतोय, तुम्ही पण या. 2 किलोमीटर चालण्यासाठी, सोबत न्याहारी अथवा भोजन करण्यासाठी या. दिलेला गुगल फॉर्म भरून या. कृष्णामाई आपली आई, आपण सारे बहीण भाऊ. आईसाठी कर्तव्य पूर्ण करायला या. आईचे उपकार आठवायला या. भविष्यासाठी नदी टिकवायला या. आम्ही आहोत काळजी घ्यायला. येणाऱ्या पिढीला सांगायला या. तयार आहोत आईसाठी स्वतःची जीवनशैली ॲडजस्ट करायला. जाणाऱ्या पिढीला सांगायला या. ही संयोजकांना फक्त 8 दिवसाची पण बांधिलकी आयुष्यभराची. एक छोटा संकल्प करूया. पाणी, माती, हवा प्रदूषित होण्यापासून वाचवायला या. पाण्यात केमिकल मिसळायला नको. मातीत प्लास्टिक मिसळायला नको. हवेत धुराधूर मिसळायला नको. अन्नामध्ये, पाण्यामध्ये, श्वासामध्ये, पोटामध्ये आता विष पसरायला नको. यासाठी एक छोटा संकल्प करायला या. विकासाचं एक नवं सूत्र शिकायला या. जगाचा एक नवा मंत्र जगायला या. तुमच्या संवेदना, माझ्या संवेदना एकसारख्या. समविचारी लोकांना भेटायला या. यज्ञ आहे हा, आपली आहुती द्यायला या. विवेकाची आणि विचारांची खिरापत आहे, वाटायला या. आनंदाचा कार्यक्रम आहे, आनंद लुटायला या. सेवेची संधी आहे, द्यायला या. कृष्णामाईसाठी मी चालणार आहे, आपणही या. काही जण म्हणतात आभाळ फाटलंय, आपल्या डोक्यावरचं तेवढं शिवायला या. सगळीकडे अंधार पसरलाय, आपल्या घरात एक दिवा लावायचं ठरवायला या.
यावेळी बोलताना जल अभ्यासक निवृत्त अभियंता जलसंपदा विभाग विजयकुमार दिवान म्हणाले की राष्ट्रीय जलपुरुष राजेंद्र सिंग राणा जलबिरादरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहकार्याने लोकसहभागातून चला जाऊन या नदीला यासाठी कृष्णाबाई आपली आहे ती अत्यंत प्रदूषित झालेली आहे, ती स्वच्छ कशी करून प्रदूषित मुक्त करण्यासाठी एक अभियान निर्माण केले असून चला जाऊन या नदीला या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामध्ये लोकसहभागातून आपण हे कार्यक्रम घेत आहोत. आणि हा लोकसहभागातून जो कार्यक्रम घेत आहोत त्यासाठी मी आपणा सर्वांना दादा, तात्या, अण्णा, मामा, काका, माझे सर्व वडीलधारी मंडळी तसेच माता भगिनी आणि लहान माझ्या बहिणींनो तसेच छोट्या मित्रांनो मी आपणास असे आवाहन करत आहे की कृष्णा नदीच्या पंचक्रोशीत राहणाऱ्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपण चला जाऊन या नदीला हे जे शासनाचं आव्हान आहे महाराष्ट्र शासनाचं आणि राजेंद्र सिंग राणा यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेलं कृष्णा नदी प्रदूषित मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी एकत्र काम करावं आणि कृष्णा नदी प्रदूषणापासून मुक्त करून स्वच्छ, चांगली आणि पिण्यास लायक असे पाणी आपण सर्वांना मिळावे यासाठी हे अभियान असून यामध्ये आपणा सर्वांचे मोलाचे योगदान हे अत्यंत महत्त्वाचे असून आपण सर्वांनी मोलाचे योगदान द्यावे असे मी आपणास आवाहन करतो. आपले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. कृष्णा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन भेटूया असं आवाहन विजयकुमार दिवान यांनी केलंय. रक्षा विसर्जन नदीमध्ये न करता शेत शिवारामध्ये पसरावे. वाहने व कपडे धुणे, आपली जनावरे धुणे हे नदीमध्ये करू नये. गणेश विसर्जन, गौरी विसर्जन व श्रावण महिना, मार्गशीर्ष महिन्यातील निर्माल्य तसेच इतर वेळेचे निर्माल्य नदीमध्ये विसर्जित करू नये. कृष्णा नदीस मिळणारे छोटे छोटे नाले जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावेत असे आवाहन नागरिकांना अभियंता विजयकुमार दिवान यांनी केले. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र शासनाचे अभियान चला जाणू या नदीला कार्यक्रमांमध्ये पुढील सर्व संस्था आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, संकीर्ण कृष्णा, तीळगंगा, एरळा, अग्रणी, महाकाली, मानगंगा, कोरडा, नदीखोरे, सांगली नदी, प्रहरी जल बिरादारी, महाराष्ट्र राज्य, नरेंद्र चूक अध्यक्ष, सांगली जिल्हा समन्वयक डॉक्टर रवींद्र होरा, कृष्णा नदी समन्वयक डॉक्टर मनोज पाटील, तीळगंगा नदी समन्वयक प्रकाश पाटील, एरळा नदी समन्वयक संपतराव पवार, डॉक्टर जाई कुलकर्णी, अग्रणी नदी समन्वयक अंकुश नारायणकर, महाकाली नदी समन्वयक सागर पाटील, माणगंगा नदी समन्वयक वैद्यनाथ घोगडे, कोरडा नदी समन्वयक राजेंद्र सरवदे, अमोल जाधव, देवराई, राजा देसाई, विलास चौताई या सर्वांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे.